नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल किंवा 108 वेळा जप केल्यानंतर काय आपल्याला कार्य होतं किंवा जप करण्याचे फायदे काय आहेत, आध्यात्मिक शांती कशाने लाभते, नकारात्मक ऊर्जा कशी दूर होते याविषयी सविस्तर मी माहिती सांगणार आहे। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ जप 108 वेळा करणे हे एक सामान्य धार्मिक कार्य आहे, जे स्वामी समर्थांच्या भक्तासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते। या जपाद्वारे भक्त स्वामी समर्थांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात। आता आपण पाहूया जप करण्याचे फायदे। आध्यात्मिक शांती लाभण्यासाठी स्वामी समर्थाचा जप केल्यानंतर मन शांत आणि स्थिर होते, ज्यामुळे आध्यात्मिक शांती अनुभवता येते। नकारात्मक ऊर्जा दूर होते। स्वामी समर्थाचा जप केल्यानंतर नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते। बुद्धी, शक्ती आणि धैर्य वाढते। स्वामी समर्थाचा जप केल्याने बुद्धी, शक्ती आणि धैर्य वाढण्यास मदत होते। स्वामी समर्थांचा जप केल्यानंतर कठीण परिस्थितीतही धीर आणि शक्ती मिळण्यास मदत होते। स्वामींची कृपा आणि हा जप केल्याच्या नंतर त्यांच्या भक्तांवर त्यांची कृपा राहते आणि त्यांच्या पाठीशी सदैव असतात असे मानले जाते। जप आता कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ वापरायची आपण। स्वामी समर्थाचा जप करण्यासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ वापरली जाते। कोणती पण, रुद्राक्षाची पण चालते आणि तुळशीची पण चालते। आणि श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। तुम्ही यापैकी कोणताही जप मंत्र निवडू शकता आणि तो मंत्र 108 वेळा किंवा शक्य तितका जप करू शकता, पण कमीत कमी तुम्ही 108 वेळा हा जप करू शकता। जप करताना मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणा, तुम्हाला जर सोयीस्कर वाटेल तसा तुम्ही जप करू शकता। हा जप 108 वेळा करायचा आणि ह्यातून निष्कर्ष, श्री स्वामी समर्थांचा जप 108 वेळा करणे हे एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी धार्मिक कार्य आहे। या जपाद्वारे भक्त स्वामी समर्थांना प्रसन्न करतात, त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवतात आणि आध्यात्मिक शांती अनुभव। श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।